प्रतिभाभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून कोलंबो येथे विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार केलेला होता। सोलापूर जिल्ह्याचा बेस्ट फायनान्शियल एक्सपर्ट इन सोलापूर डिस्ट्रिक्ट या पुरस्काराचा सुद्धा पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलेला आहे। असे डॉक्टर हर्षद शहा आज आपणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। यानंतर डॉक्टर हर्षद शहा यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। चॉकलेट आणले जर का तुमच्यासाठी मला वाटलं कुणाला वाटत नाही, कुणीतरी हात नाही केला असं काही दिसतंय का? मी बघतोय सगळ्यांना वाटतंय बरोबर। किती जणांना वाटतंय की मला चांगले मार्क्स पडले पाहिजे? सगळ्यांना वाटतंय बरोबर आहे। जर सगळ्यांना हे वाटतंय तर ते 100% पडणार आहे। त्याच्यासाठी वेगळं काळजी करायची कारण आहे का? नाही, फक्त त्या रिलेटेड मला काय करावं लागेल यावर काम केलं पाहिजे। मी माझी माहिती देतो। मी डॉक्टर हर्षद शाह, मॅडमनी आता सगळी माहिती दिलीच, पण त्यातली एक गोष्ट त्यांनी सांगितली नाही ती मी सांगतो आता। त्या माझ्या क्लासमेट 12वी पर्यंत आम्ही एकत्र राहिलेलो आहे, त्यामुळे त्यांना ही माहिती आहे सगळं। मला 12वीला बायोलॉजीला 96 मार्क होते, केमिस्ट्रीला 92 मार्क होते आणि फिजिक्सला फक्त 76 मार्क। त्यामुळे माझी टक्केवारी कमी झाली। त्यामुळे मी त्यावेळी जो डॉक्टर झालो, आजही डॉक्टर आहे, पण त्यापेक्षा चांगला डॉक्टर झालो असतो। पण हा रिग्रेट केव्हा आहे? मला आजही आहे। हा रिग्रेट का आहे? कारण मी त्यावेळी फिजिक्स कडे तेवढं लक्ष नाही दिलं। करेक्ट? असं आयुष्यात कुणाकुणाला वाटतंय की मला आयुष्यात रिग्रेट करायची वेळ यावी? कुणालाच नाही। मग जर तो वेळ येऊन द्यायची नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? आज मी माझा 100% दिलं पाहिजे, बरोबर? जर मी माझं आज 100% दिलं तर जे होणार आहे ते नक्की चांगलं होईल, त्यात काही अडचण येणार नाही, बरोबर आहे? पण जर मला आज 100% द्यायचं असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल? तर 3 गोष्टींवर काम करावं लागेल। पहिलं आहार,